जय हिंद. वेलकम टू आवर चॅनल इंट्रो टू ब्रांच. आज आपलं जिओग्राफीचं लेक्चर नंबर 5 असेल. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडबद्दल डिस्कशन केलं होतं, म्हणजेच अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्ताराबद्दल. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं एकदा रिकॉल करू. तर आपण बघितलं होतं की जो इक्वेटर आहे, म्हणजेच आपला 0 डिग्री इक्वेटर आहे, जी आपली मुख्य एका प्रकारे अक्षांश असते, म्हणजेच लॅटिट्यूड असते. त्यांनी एका प्रकारे जी अर्थ आहे त्याचे 2 इक्वल पार्ट केले होते. एक होता नॉर्दर्न हेमिस्फियर, ज्याला आपण उत्तर गोलार्ध बोलतो, आणि दुसरा होता साऊदर्न हेमिस्फियर, ज्यालाच आपण दक्षिण गोलार्ध बोललो होतो. त्यानंतर आपण बघितलं होतं की प्राईम मेरिडियन काय आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण उभ्या काल्पनिक रेषांबद्दल बोललो होतो किंवा व्हर्टिकल इमॅजिनरी लाईन्सबद्दल बोललो होतो, ज्याला आपण मुख्य लॉंगिट्यूड बोललो होतो, त्यालाच आपण प्राईम मेरिडियन बोललो होतो, ज्याला आपण 0 डिग्रीने दर्शवत होतो. तर जो 0 डिग्री लॉंगिट्यूड आहे त्यांनी अर्थचे 2 परत इक्वल पार्ट केले होते. एक होता ईस्टर्न हेमिस्फियर आणि दुसरा होता वेस्टर्न हेमिस्फियर, म्हणजेच एक पूर्व गोलार्ध आणि दुसरा पश्चिम गोलार्ध. तर या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन करून कोणत्या पॉईंटवर आपण येऊन पोहोचू शकतो की ते भारत देश आहे किंवा जो आपला इंडिया आहे याची ॲक्च्युअल लोकेशन कुठे आहे कंप्लीट अर्थवर. तर आपल्याला हे समजून येते की जी अर्थ आहे त्याच्यावर जो इंडिया आहे किंवा भारत आहे हा कम्प्लिटली नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये येतो, म्हणजेच उत्तर गोलार्धात येतो, सोबतच पूर्व गोलार्धात येतो, म्हणजेच ईस्टर्न हेमिस्फियरमध्ये येतो. तर काही गोष्टी अशा येऊन जातात की यांचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत. मग म्हणजेच ज्यावेळेस आपण इंडियाबद्दल डिस्कशन करतो तर आपण बघितलं होतं की प्रत्येक गोष्टीसाठी इथे कोऑर्डिनेट एक्झिस्ट करतात. म्हणजे जर नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये एखादा देश येत असेल तर त्याच्या लोकेशनसाठी आपण काय बघितलं होतं की त्या देशाच्या कोऑर्डिनेटसोबत, म्हणजेच अँगलसोबत, अँग्युलर मेजरमेंटसोबत आपल्याला एक डायरेक्शन दिलेली असेल. जसं इंडियाच्या केसमध्ये 8 डिग्री आहे, सोबतच 4 मिनिट आहे आणि नॉर्दर्न डायरेक्शन दिलेली, म्हणजेच उत्तर गोलार्धात आपला इंडिया येतो. आणि याचं एक्सटेन्शन कुठपर्यंत आहे तर 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थपासून तर 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थपर्यंत इंडियाचं नॉर्दर्न हेमिस्फियरमधलं एक्सपान्शन झालं. त्यानंतर आपल्याला पूर्व गोलार्धाबद्दल बोलावं लागेल किंवा ईस्टर्न हेमिस्फियरबद्दल बोलावं लागेल. तर इंडियाचं ईस्टर्न हेमिस्फियरमधलं जे एक्सपान्शन आहे ते 68 डिग्री 7 मिनिट ईस्टपासून तर 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्टपर्यंत. हे एक्सपान्शन कशासाठी गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण इंडियाच्या स्टँडर्ड टाईपबद्दल डिस्कशन करू, म्हणजेच IST बद्दल डिस्कशन करू, किंवा मग 2 पूर्व गोलार्धातील वेगवेगळ्या लोकेशनबद्दल डिस्कस करू, किंवा यांच्यामधल्या टाईमलाईनबद्दल डिस्कस करू की कसा टाईम कॅल्क्युलेट करायचा, किंवा मग एक कोऑर्डिनेट आपल्याला ईस्टर्न हेमिस्फियरचा आहे आणि दुसरं वेस्टर्न हेमिस्फियरचा आहे, तर या दोघांमधला वेळेचा अंतर किती असेल ते डिस्कस करण्यासाठी. सो नंतर प्रश्न असा येतो की इंडियाची लोकेशन आपल्याला आत्ता माहिती झालेली आहे. जसं की इंडियाची जी लोकेशन आहे ती नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्धात म्हणजेच ईस्टर्न हेमिस्फियरमध्ये आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स पण आत्ता आपण डिस्कस केले. हे लॉंगिट्यूड जे आहे ते एका प्रकारे रेखांश दर्शवते किंवा रेखावृत्तीय विस्तार दर्शवतो. त्यानंतर लॅटिट्यूड जे आहे ते अक्षांश दर्शवतं, अक्षांश किंवा मग अक्षवृत्तीय विस्तार, ज्यामध्ये लॉंगिट्यूडचा विचार केल्यानंतर आपल्याला 2 इम्पॉर्टंट लॉंगिट्यूड मिळतात. एक आहे 0 डिग्री, ज्याला आपण प्राईम मेरिडियन बोललेलं आहे, ज्याच्यावरून आपण वेळ ठरवू शकतो कुठल्याही ठिकाणाचा. त्यानंतर येतो 180 डिग्री, ज्यालाच आपण इंटरनॅशनल डेथ लाईन बोलतो किंवा IDL बोलतो. याच्यावरून आपण वार ठरवू शकतो कुठल्याही वेळेचं किंवा कुठल्याही लोकेशनचं. नंतर येतो लॅटिट्यूड. लॅटिट्यूडच्या केसमध्ये आपण बघितलं होतं की 0 डिग्री इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण इक्वेटर बोललो होतो. इक्वेटरलाच आपण विश्ववृत्त बोललो. त्यानंतर नॉर्दर्न हेमिस्फियरमध्ये म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये 23.5 म्हणजे 23.5 डिग्री नॉर्थवाला, ज्यालाच आपण कर्कवृत्त बोललो होतो किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर बोललो होतो. त्यानंतर परत वरती गेलो तर आपल्याला आर्टिक सर्कल लागला होता, म्हणजे 66.5 डिग्री नॉर्थमध्ये. त्यानंतर वरती आपण बघितलं होतं की 90 अंशावर पोल होता, म्हणजेच नॉर्थ पोल होता. सिमिलर साऊदर्न हेमिस्फियरमध्ये पण गोष्टी होत्या. तर लॅटिट्यूड आपल्याला क्लायमेट दर्शवतो जास्त करून. लॉंगिट्यूड वेळ आणि वार दर्शवण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण या दोन्ही पण संकल्पनांना यूज करतो
त्यावेळेस आपल्याला अर्थवर कुठल्याही लोकेशनला एक्झॅक्टली प्लॉट करण्यामध्ये यूज होतो. तर मग प्रश्न असा येतो, जर आपल्याला लॉंगिट्यूडवरून वेळ ठरवला जातोय प्राईम मेरिडियनचा यूज करून किंवा या लॉंगिट्यूडचा यूज करून, उभ्या काल्पनिक रेषांचा यूज करून, तर मग भारताचा वेळ कसा आहे? भारताचं आपण एक्सटेन्शन बघितलं होतं की 68 डिग्री 7 मिनिटे पूर्वपासून तर 97 डिग्री 25 मिनिटे ईस्ट म्हणजेच पूर्वपर्यंत आहे. म्हणजे कम्प्लिटली भारत जो देश आहे तो पूर्व गोलार्धामध्ये येतो. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर नॉर्मल गोष्ट आहे की कुणाच्याही मनामध्ये क्वेश्चन येईल की आपला जो वेस्टर्न मोस्ट पॉईंट आहे, म्हणजेच गुजरातसारखं राज्य आहे किंवा ईस्टर्न मोस्ट पॉईंट आहे, लेट्स से वेस्ट बेंगाल किंवा मग अरुणाचल प्रदेश सारखे राज्य जे ईस्टर्न मोस्ट साईडला येतात किंवा गोवा राजस्थान सारखे राज्य, तर या दोन लोकेशनमध्ये काही डिफरन्स आहे का टाईममध्ये किंवा वेळेमध्ये? तर ऑब्वियसची गोष्ट आहे, अर्थचं जे रोटेशन आहे ते वेस्टपासून ईस्ट डायरेक्शनमध्ये होतं. तर ईस्ट साईडच्या ज्या बाजू आहेत ते सूर्याला पहिले फेस करतील. तर इथे सूर्योदय आधी होईल, सनसेट पण आधी होईल, सनराईज पण आधी होईल. त्यामुळे वेस्ट आणि ईस्ट साईडच्या राज्यांमध्ये फरक राहील किंवा वेळेंमध्ये फरक राहील. पण इम्पॉर्टंट गोष्ट काय होऊन जाते की या सगळ्या गोष्टींमध्ये एका देशासाठी एकच वेळ असला पाहिजे. त्यासाठी आपण इंटरनॅशनल IST ही संकल्पना आणली, म्हणजेच इंडियन स्टँडर्ड टाईम. जसं आपण बघितलं होतं की 0 डिग्रीला आपण प्राईम मेरिडियन बोललो, जिथून हा पास झाला ते ग्रीनविच शहर होतं. त्या ग्रीनविच टाईमलाईनला आपण फॉलो करतो इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार. तसंच इंडियामध्ये पण एक मध्य घेण्यात आला, ज्यामुळे सगळ्या ठिकाणी एक स्टँडर्ड वेळ असला पाहिजे, ज्याला आपण IST बोलतो. आणि जी IST पास झालेली आहे ती उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरपासून पास झालेली आहे. हे एक इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट आहे. IST काही नसून आपल्या इंडियाचा स्टँडर्ड टाईम झोन आहे. तर इथे काय करण्यात आलं होतं की एक मध्य घेण्यात आला होता, ज्यालाच आपण IST कन्सिडर करतो, ज्याची लोकेशन उत्तर प्रदेशचं मिर्झापूर आहे. तर इथे आपण ईस्टर्न मोस्ट, कारण दोन्ही पण गोष्टी आपल्या ईस्ट साईडलाच येतात, पण इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा जो बाजू झाली किंवा 68 डिग्रीवाली जी बाजू झाली ती वेस्ट साईड येते. तर याला आपण ॲड केलं होतं, या दोघांच्या डिफरन्सला इथे ॲड केलं होतं, डिफरन्स नव्हता घेतला. म्हणजे 68 आणि 97ला आपण ॲड केलं होतं, नंतर डिवाइड बाय 2 केलं होतं, तर अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू आली होती 82.66 किंवा 46 पर्यंत, किंवा मग 82 डिग्री 66 मिनिटपर्यंत आपली व्हॅल्यू आली होती. तर त्याला आपण सिम्प्लिफाय करून या व्हॅल्यूला कन्सिडर केलं, जी आपली इंडियाची IST टाईमलाईन आहे किंवा IST लॉंगिट्यूड आहे, जी आहे 82 डिग्री 30 मिनिटे पूर्वमध्ये. तर या टाईमला आपण इंडियाचा स्टँडर्ड टाईम मारतो. म्हणजेच जर तुम्ही मुंबईमध्ये पण बसलेले असले आणि तुम्ही आसाममधल्या कुठल्या एखाद्या लोकेशनवर पण बसलेले असले, तर तुमच्या वॉचमध्ये सेम टाईम दिसतो. रिझन काय? कारण इंडिया IST फॉलो करते. आणि IST कसा काढला होता? ॲव्हरेज घेण्यात आला होता सगळ्यांचा, जो आला होता 82 डिग्री 30 मिनिटे पूर्वपर्यंत. परत एका एक्झाम्पलने आपल्याला जास्त इझियर वेमध्ये ही गोष्ट समजेल. ज्यावेळेस आपण गुजरातमध्ये कुठेतरी बसलेलो असू, हे जे कोऑर्डिनेट आहेत ते एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स नाही, बस एक्झाम्पलसाठी घेतलेले. गुजरात जो आहे समजा तो 68 डिग्री 7 मिनिट ईस्टमध्ये येतो आणि अरुणाचल 97 डिग्री 25 मिनिट्स ईस्टमध्ये येतो, म्हणजेच पूर्वमध्ये येतो. ज्यावेळेस आपण यांचं कॅल्क्युलेशन केलं, तर कसं केलं ते आपल्याला पुढे शिकायचं आहे लेक्चरमध्ये. बट जो वेळ राहील तो 58 मिनिट मागे राहील इंडियन स्टँडर्ड टाईमच्या किंवा या लॉंगिट्यूडच्या, आणि अरुणाचल प्रदेशचा जो वेळ आहे तो 1 तास पुढे राहील या लॉंगिट्यूडच्या, म्हणजेच 82 डिग्री 30 मिनिटे ईस्टपेक्षा. तर हा डिफरन्स नसला पाहिजे, म्हणून आपण याला एका प्रकारे स्टँडर्ड टाईम कन्सिडर करतो. इथे लक्षात ठेवण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहे? मिर्झापूरमधून पास होतो उत्तर प्रदेशच्या, आणि त्याचा वेळ काय किंवा मग लॉंगिट्यूड काय ती लॉंगिट्यूड आहे 82 डिग्री 30 मिनिट ईस्टमध्ये. ती कशी कॅल्क्युलेट केली किंवा कशासाठी केली ते आपल्याला पुढे समजेलच लेक्चरमध्ये. तर मग जसं आता आपण डिस्कस केलं की 82 डिग्री 30 मिनिट ईस्टमध्ये आपली IST किंवा इंडियन स्टँडर्ड टाईमची जी लॉंगिट्यूड आहे ती आहे. मग आपण गुजरातबद्दल डिस्कशन केलं, अरुणाचल प्रदेशबद्दल डिस्कशन केलं की इथल्या टाईममध्ये डिफरन्स आहे. तर ते कसं कॅल्क्युलेट केलं होतं ते समजण्यासाठी आपल्याला हा कॅल्क्युलेशनचा पार्ट समजणं गरजेचं आहे. त्याआधी जी आपली अर्थ आहे, ही आपली अर्थ आहे, म्हणजेच आपली पृथ्वी आहे. हा आपला सन म्हणजेच सूर्य आहे.
ज्यावेळेस पृथ्वी फिरते आपल्या ॲक्सिसवर, रोटेट होते, त्यावेळेस ती वेस्ट साईडकडून ईस्ट साईडवर रोटेट होते. ते पण आपण सोलर सिस्टीममध्ये बघितलं होतं. आणि ह्या ज्या उभ्या काल्पनिक रेषा आहे, याला आपण लॉंगिट्यूड बोललोय. तर ज्या ईस्ट साईडमधल्या लॉंगिट्यूड असतील, ऑब्व्हियसची गोष्ट आहे, सूर्याला जर वेस्ट टू ईस्ट रोटेशन होते, तर ईस्ट साईडची जी साईड आहे ती पहिले सूर्याला फेस करेल किंवा इथून पहिले पास होईल. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण ज्यावेळेस आपण ईस्ट साईडमध्ये जातो त्यावेळेस टाईम जो आहे तो प्लस होत जातो, आणि ज्यावेळेस आपण वेस्ट साईडमध्ये जातो जो टाईम आहे तो मायनस होत जातो. ते परत आपण एकदा डिस्कस करूच. पण काय की अर्थला रोटेट करण्यासाठी, आपल्या ॲक्सिसवर एक पूर्ण राऊंड कंप्लीट करण्यासाठी, स्वतःभोवती फिरण्यासाठी, किंवा एक दिवस आणि एक रात्राचा एक कालावधी कंप्लीट करण्यासाठी 24 तासाचा वेळ लागतो. आणि नंबर ऑफ लॉंगिट्यूड किती आहे? 360 आहे. कसं कॅल्क्युलेट केलं होतं? एक 0 डिग्री, एक 180 डिग्री, म्हणजेच हे 2, आणि ईस्ट साईडमधले 179, वेस्ट साईडमधले 179 ॲड केले होते, 360 उत्तर आलं होतं. तर मग या 2 डेटावरून आपण काय इंटरप्रेट करू शकतो किंवा कोणतं कन्क्ल्युजन काढू शकतो? तर पहिला प्रश्न काय येतो की 24 तासामध्ये किती लॉंगिट्यूड सूर्यासमोरून पास होतील? तर 24 तासामध्ये किती लॉंगिट्यूड सूर्यासमोरून पास होतात याच्यासाठी आपल्याला सिंपल कॅल्क्युलेशन करावं लागेल की 24 तास जे आहे त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल 360ने. ज्यावेळेस डिवाइड केलं आपल्याला उत्तर काय येईल की एका तासामध्ये 15 लाईन्स पास होत आहे. म्हणजेच 24 तासामध्ये जर 360 लाईन पास होत असतील, सॉरी इथे आपल्याला एका तासामध्ये करायचं होतं, इथे 24 लिहिलंय मी. तर 24 तासामध्ये 360 पास होत आहे, तर एका तासामध्ये 15 पास होतात. मग पुढचा प्रश्न काय येतो की एका डिग्रीसाठी किंवा एक लाईन सूर्यासमोरून पास होण्यासाठी, एक लॉंगिट्यूड सूर्यासमोरून पास होण्यासाठी, किंवा एक रेखावृत्त सूर्यासमोरून पास होण्यासाठी लागणारा वेळ किती आहे? तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे 1 तास डिवाइड बाय 15, कारण एका तासामध्ये 15 पास होत आहे, तर एका लॉंगिट्यूडला पास होण्यासाठी किती मिनिटं लागतील? तर सगळ्यात पहिली जी गोष्ट करावं लागेल ते असेल इथलं कन्व्हर्जन, म्हणजेच एका तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते आपण केलं आहे, म्हणजे 60 मिनिटमध्ये कन्वर्ट केलं आहे. ज्यावेळेस आपण 60ला 15ने डिवाइड करू, हे 15 काय, हे नंबर ऑफ लॉंगिट्यूड आहे. म्हणजे 60 मिनिटामध्ये 15 लॉंगिट्यूड सूर्यासमोरून पास होतात. तर ज्यावेळेस आपण डिव्हिजन करू आपल्याला उत्तर सरळ मिळेल की 4 मिनिटामध्ये एक लॉंगिट्यूड, म्हणजेच एक उभी रेषा किंवा एक रेखावृत्त सूर्यासमोरून पास होती या इमेज सारखं. तर आता मिळालेले उत्तर साईडला आपण नोट करून घेऊ की एका लॉंगिट्यूडसाठी 4 मिनिटं लागतात, म्हणजेच एका रेखांशासाठी, म्हणजेच एक रेखांश सूर्यासमोरून पास होण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ लागतो. त्यानंतर आपण बघितलं होतं की आपण जसं इंडियन स्टँडर्ड टाईमबद्दल बोललो, तिथे आपण 82 डिग्री 30 मिनिट याच्याबद्दल बोललो. तर हे जे मिनिट आहे ते फर्दर आपण ब्रेकडाऊन केलेलं आहे या डिग्रीलाच. ते कॅल्क्युलेशनमध्ये न जाता मला असं वाटतं की आपण मूळ संकल्पनेवर येऊन अटकलं पाहिजे, ज्याचा अर्थ काय की टाईम कसा कॅल्क्युलेट करायचा. कारण आपल्याला एक्झाममध्ये डिग्रीचं कन्व्हर्जन त्या मिनिटमध्ये करा किंवा त्या मिनिटचं कन्व्हर्जन सेकंडमध्ये करा याच्याबद्दल कोणी विचारणार नाही, फक्त कन्सेप्ट माहिती असली पाहिजे. तर 1 डिग्री किंवा मग एक लॉंगिट्यूड पास होण्यासाठी 4 मिनिटं लागतात. तसंच 1 मिनिटची व्हॅल्यू काय इथे 4 सेकंड. म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पलमध्ये विचारलं जाईल, समजा आपल्याला 20 डिग्रीबद्दल विचारलं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की जो मोठा लॉंगिट्यूड असेल, जर सेम लॅटिट्यूडमध्ये येणाऱ्या गोष्टी असतील, लॉंगिट्यूडमध्ये येणाऱ्या गोष्टी असतील, म्हणजे समजा 2 पूर्व गोलार्धामधले लॉंगिट्यूड आपल्याला दिलेले किंवा रेखांश आपल्याला दिलेले, तर आपल्याला इथे काही नाही करायचं, बस मायनस करायचं जो मोठा लॉंगिट्यूड आहे त्याच्यामधून छोट्या लॉंगिट्यूडला, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं 4 मिनिटांनी. जे उत्तर येईल ते आपलं फायनल आन्सर राहील. ज्यावेळेस आपण ईस्ट आणि वेस्टबद्दल बोलतो, म्हणजे एक पूर्व गोलार्धातलं लॉंगिट्यूड आहे आणि एक पश्चिम गोलार्धातला लॉंगिट्यूड आहे, तर त्यावेळेस आपल्याला दोन्हीमध्ये ॲडिशन करून त्याला मल्टिप्लाय बाय 4 मिनिट करायचं. ज्यावेळेस आपल्याला एक लॉंगिट्यूड दिलेला असेल, म्हणजे डिग्रीमध्ये दिलेला असेल, आणि एक मिनिटामध्ये दिलेला असेल, त्यावेळेस डिपेंडिंग की ईस्ट आहे की ईस्ट वेस्ट आहे, आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे कोणतं, एकतर मायनस किंवा सबट्रॅक्शनवालं किंवा मग ॲडिशनवालं, ॲड करणेवालं. आणि जो मिनिटचा पार्ट आहे, म्हणजे समजा इथे आपल्याला 30 मिनिट विचारलेलं आहे आणि या 30 मिनिटाला आपल्याला 4 सेकंडनी मल्टिप्लाय करायचं आहे, जसं आपण या डेरिवेशनमध्ये बघितलेलं आहे. तर 4 सेकंडनी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याजवळ 120 उत्तर येईल.
तर जे 120 मध्ये उत्तर आलेलं आहे ते सेकंडच्या स्वरूपामध्ये, तर याला मिनिटमध्ये कन्वर्ट करा, डिवाइड बाय 60 करा, आन्सर आलं 2 मिनिट. तर या सिम्पल ट्रिकचा यूज करून आपल्याला पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायची. पण इम्पॉर्टंट पॉईंट काय, की ईस्ट साईडला गेल्यानंतर वेळ वाढतो आणि वेस्ट साईडला गेल्यानंतर वेळ कमी होतो. सोबतच एका लॉंगिट्यूडला पास होण्यासाठी 4 मिनटं लागतात आणि एका मिनिटाला पास होण्यासाठी 4 सेकंड लागतात. मग जर समजा आपल्याला असं क्वेश्चन विचारलं, म्हणजेच ईस्ट साईड मधल्या दोन्ही पण लॉंगिट्यूड दिल्या. प्लेस ए आहे ज्याची लॉंगिट्यूड आपल्याला 70 डिग्री देण्यात आलेली. नंतर येतो प्लेस बी ज्याची लॉंगिट्यूड आपल्याला 75 डिग्री देण्यात आलेली होती. तर सिम्पल या गोष्टीला लक्षात ठेवा. फक्त टाइम सेव्हिंग ट्रिक आहे, याच गोष्टीला लक्षात ठेवायचं. जिथे आपल्याला काय करावं लागेल, की जी मोठी लॅटिट्यूड आहे कोणती आहे तर 75 डिग्रीवाली आहे. छोटी लॉंगिट्यूड 75 डिग्री छोटी लॉंगिट्यूड आहे, मोठी लॉंगिट्यूड आहे. 70 डिग्री छोटी लॉंगिट्यूड आहे. तर 75 मधून ज्यावेळेस आपण 70ला मायनस करू त्यावेळेस आपल्याजवळ 5 डिग्री उत्तर येईल. तर सिम्पल काय करायचं की 5 डिग्रीला आपल्याला 4 मिनिटांनी मल्टिप्लाय करायचं. ज्यावेळेस आपण 4ला 5नी मल्टिप्लाय करतो तर उत्तर 20 येतं. म्हणजेच 20 मिनिटांचा फरक असेल दोन्ही पण लॉंगिट्यूडमध्ये. आता प्रश्न असा येतो की कोणती लॉंगिट्यूडमध्ये 20 मिनिटं जास्त असेल आणि कोणत्या लॉंगिट्यूडमध्ये 20 मिनिटं कमी असेल. परत फॉर्म्युल्यावर या, रूलवर या. कोणत्या? यावाल्या. ईस्ट साईडला गेलो वेळ जास्त. तर ऑब्वियसची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण मॅपवर प्लॉट करू या पॉईंट्सला 70 येईल, 71 येईल, 72 येईल, 73 येईल, 74 आणि 75 येईल. तर ईस्ट साईडला मूव्ह केल्यावर काय होतं, वेळ जास्त होतं. तर 20 मिनिटं जे प्लस असेल ते एक या केसमध्ये असेल, म्हणजे बीवाल्या केसमध्ये. म्हणजेच प्लेस बी किंवा बी लोकेशनचा टाईम ए लोकेशनच्या कम्पॅरिझनमध्ये 20 मिनिटांनी जास्त आहे. हे कन्क्ल्युजन आपल्याला समजलं. ज्यावेळेस आपण दोन पूर्व गोलार्धातल्या लॉंगिट्यूडमधला वेळेचा अंतर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस करायचं काय, मोठ्या लॉंगिट्यूडमधून छोट्या लॉंगिट्यूडला मायनस करायचं आणि मल्टिप्लाय बाय 4 मिनिट करायचं. परत एक एक्झाम्पल घेऊ. समजा दिल्ली आहे. दिल्लीचं अप्रॉक्सिमेट आपण कोऑर्डिनेट पकडलेलं आहे, एक्झॅक्ट नाही आहे. हे अंदाजत काहीतरी बस एक्झाम्पल द्यायचं म्हणून दिलं आहे मी. 88 आणि 77. तर इथे काय करणार होतो आपण, सिम्पल 88 मधून 77ला मायनस करा, उत्तर 11 आलं. आणि 11ला मल्टिप्लाय करा 4ने, 44 मिनिटं आलं. म्हणजेच कोलकात्याची वेळ दिल्लीपेक्षा 44 मिनिटांनी जास्त आहे, म्हणजेच प्लस 44 मिनिट्स. किंवा मग दिल्लीची वेळ कोलकात्यापेक्षा मायनस 44 मिनिटांनी कमी आहे, म्हणजेच 44 मिनिटांनी कमी आहे सरळ. तर कॅल्क्युलेशन काय केलं, हे दोन्ही पण पूर्व गोलार्धातले म्हणून आपण इथे सबट्रॅक्शन करतोय. फरक बघतोय की दोन्ही लॉंगिट्यूडमधला फरक किती. तर 88 मधून आपण 77ला मायनस केलं, 11 उत्तर आलं. आणि एका डिग्रीला जर 4 मिनिटं लागत असतील तर 11 डिग्रींना किती मिनिटं, त्याच्यासाठी आपण त्याला 4 मिनिटांनी मल्टिप्लाय केलं, उत्तर आलं 44 मिनिटं. सिम्पल आहे. मग प्रश्न असा येतो की जर मला डिग्री आणि मिनिटचं एक्झाम्पल आलं, पहिले आपण इथे डिग्रीज बघितलेली आहे, 47, 77, 88, त्यापूर्वी 70, 75, या सगळ्या डिग्री आहे. मग परत ज्यावेळेस आपल्याला डिग्री आणि मिनिटबद्दल एक्झाम्पल विचारतील त्यावेळेस करायचं काय, तर सिम्पल गोष्ट आहे, तेच ऑपरेशन आपल्याला कॅरी आउट करायचं जर आपण सेम गोलार्धामध्ये असू तर. म्हणजे जर समजा दोन्ही पण पूर्व गोलार्धातल्या आपल्याला बाजू देण्यात आलेलं आहे, ईस्ट आणि ईस्ट. तर जी लॉंगिट्यूड आहे ती 75 आहे, एकाची 82 आहे. तर 82 मधून 75ला मायनस करा, 7 उत्तर येईल, म्हणजे 7 डिग्री उत्तर येईल. 50 मधून 20ला मायनस करा, 30 मिनिटे उत्तर येईल. तर ठरलं काय होतं, आधी मायनस करायचं, मल्टिप्लाय बाय 4 कशाला करायचं, जर डिग्री असेल तर 4 मिनिटनी मल्टिप्लाय करायचं. 4 सेकंडनी कधी मल्टिप्लाय करायचं, ज्यावेळेस मिनिट असेल. तर याला मल्टिप्लाय करायचं आपल्याला 4 सेकंडनी आणि याला मल्टिप्लाय करायचं 4 मिनिटनी. तर याचं उत्तर येईल 28 आणि याचं उत्तर येईल 120. 120ला डिवाइड करा 60नी, 2 मिनिटं उत्तर येईल. 28 आणि 2ला ॲड करा, 30 उत्तर येईल. म्हणजेच 30 मिनिट वेळ लागेल, किंवा 30 मिनिट जो वेळ आहे तो बीडचा जालन्यापेक्षा जास्त आहे. परत एकदा समजून घेऊ. हे कोऑर्डिनेट आपल्या बीडचं कोऑर्डिनेट आहे,
हे कोऑर्डिनेट आपले जालन्याचं कोऑर्डिनेट आहे. मोठ्यामधून छोट्याला मायनस केलं, 7 उत्तर आलं. म्हणजे 7 डिग्री फरक आहे दोन लॉंगिट्यूडमधला. त्यानंतर येतो 50 आणि 20. 50 मिनिटे हा जालन्याचा लॉंगिट्यूडमधला अंतर आहे आणि 20 मिनिटे हा बीडचा लॉंगिट्यूडमधला अंतर आहे. ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन केलं त्यावेळेस 30 मिनिट हे उत्तर आलं. तर याला मल्टिप्लाय करायचं आहे 4 मिनिटनी, जसं आपण इथे केलं. याला मल्टिप्लाय करायचं आहे 4 सेकंडनी, जसं आपण इथे केलं. उत्तर आलं 120 सेकंड. याचं आलं 28 मिनिट. 20 सेकंडला ज्यावेळेस आपण 60नी डिवाईड करतो ते मिनिटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. म्हणजेच 2 मिनिट जे आपण इथे लिहिलेलं, दोन्हींना ॲड करा, उत्तर मिळून जाईल 30 मिनिट. तर इथे काय आहे, डिग्री आणि मिनिट जर सोबत आलं तरी पण कॅल्क्युलेट करता येतं. तर जालन्याचे लॉंगिट्यूड आणि बीडच्या लॉंगिट्यूडमध्ये 30 मिनिटांचा फरक आहे, म्हणजे वेळेनुसार टाईममध्ये. त्यानंतर प्रश्न असा येतो की वेळेबद्दल पण तर तू विचारू शकतात की एका जागेची आम्हाला वेळ दिलेली आहे लॉंगिट्यूड सोबत आणि दुसऱ्या जागेची वेळ काढायची आहे. इथे आपण काय वेळेमधला फरक काढला. इथे होऊ शकते की एखाद्या जागेची आपल्याला एक्झॅक्ट वेळ दिलेली असेल. तर समजा पुण्यामध्ये 10 वाजलेले सकाळचे आणि पुण्याची लॉंगिट्यूड कोणती आहे, 75 डिग्री ईस्ट. लातूरची लॉंगिट्यूड आहे 90 डिग्री ईस्ट. तर सरळ सिंपल कॅल्क्युलेशन आहे. लातूरच्या लॉंगिट्यूडमधून पुण्याच्या लॉंगिट्यूडला मायनस करा, 15 डिग्री उत्तर येईल. 15 डिग्रीला 4नी मल्टिप्लाय करा. 4नी मल्टिप्लाय केल्यानंतर 60 मिनिटे उत्तर येईल. 60ला ज्यावेळेस आपण आवरमध्ये कन्वर्ट करू, एका तासामध्ये कन्वर्ट करू, तर 60 मिनिटे म्हणजे 1 तास होईल. तर पुण्याची वेळ ऑलरेडी दिलेली आहे. पुण्याची वेळ आहे सकाळचे 10 वाजलेत. तर त्याच्यामध्ये +1 आवर करा, म्हणजेच लातूरची वेळ सकाळचे 11 वाजले असतील, म्हणजे 11 AM या ठिकाणी झालेले असेल. या पर्टिक्युलर वेनी आपण टाईम कॅल्क्युलेट करू शकतो. ईस्ट आणि वेस्ट सोबत आल्यावर काय करायचं आहे, मी आधीच बोललो की ईस्ट आणि वेस्ट जेव्हा सोबत येईल, ईस्ट आणि वेस्टला प्लस करून टाका आणि मल्टिप्लाय बाय 4 करून टाका. समजा प्लेस ए आहे आणि प्लेस बी आहे. प्लेस एची लॉंगिट्यूड आहे 30 डिग्री पूर्व, प्लेस बीची लॉंगिट्यूड आहे 40 डिग्री पश्चिम. तर पूर्व पश्चिमचं मिलन करा, त्यांना ॲड करा, 70 डिग्री आपल्याजवळ उत्तर येईल. तर 70 डिग्रीला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4 मिनिटांनी. ज्यावेळेस मल्टिप्लाय करू त्यावेळेस आपल्याजवळ उत्तर येईल 280 मिनिटं. 280 मिनिटांना ज्यावेळेस आपण कन्वर्ट करू तासांमध्ये, त्यावेळेस आपल्याजवळ उत्तर येईल 4 तास 40 मिनिट. म्हणजेच प्लेस ए आणि बीमध्ये 4 तास 40 मिनिटांचा फरक आहे. तर आपल्याला इथे ऑलरेडी वेळ दिलेली आहे की प्लेस एची जी वेळ आहे ती 12 PM आहे. जर प्लेस एची वेळ 12 PM आहे तर प्लेस बीची वेळ किती, वेस्टमध्ये जातो, टाईम कमी होतो, म्हणजेच मायनस होतो. म्हणजेच 12पासून आपल्याला 4.5 तासाच्या जवळपास मागे यायचं आहे. तर उत्तर काय येईल, 7:20 AM या ठिकाणी वेळ झालेली असेल प्लेस बीवर. त्यानंतर परत एक एक्झाम्पल आहे जे आपण ईस्टर्न हेमिस्फिअरच्या केसमध्ये घेतलेलं आहे की दोन्ही पण कोऑर्डिनेट जे आहे किंवा दोन्ही पण लॉंगिट्यूड जे आहेत त्या ईस्टर्न हेमिस्फिअरमध्ये येतात. समजा ही जागा आहे जालना, ही जागा आहे बीड. परत एकदा कोऑर्डिनेट्स बघा, काय करायचं आहे, सेम आहे. सॉरी, इथे वेस्ट पाहिजे कारण आपण इथे ॲडिशन केलं. तर हे जे दोन कोऑर्डिनेट आपण दिलेले त्याचं आपण ॲडिशन केलं, वेळ बघितला, आपल्याला प्लेस जालन्याचा वेळ दिलेला सकाळी 8 वाजता आणि बीडचा वेळ दिलेला नाही आहे. बीडचा वेळ फाइंड आउट करायचा आहे. तर सिम्पल आहे, दोन्हींना ॲड करा, 70 उत्तर येईल, मल्टिप्लाय बाय 4 करा. आत्ताच आपण 280चं कन्व्हर्जन बघितलं होतं, 4 तास 40 मिनिट होतं. तर इथे वेळ किती झालेला असेल त्यावेळेस, कारण ही वेस्ट साईड आहे, इथे टाईम मायनसमध्ये जाईल. तर 8पासून 4 तास 40 मिनिट मागे यायचं. तर 3:20 सकाळचे, म्हणजेच AM हा वेळ या ठिकाणी झालेला असेल बीडमध्ये. तर हे सगळं डेरिवेशन आपल्याला कशामुळे समजलं, 0 डिग्रीमुळे. कारण 0 डिग्री जी आहे ती UTC दाखवते किंवा एका प्रकारे लोकल टाईम झोन मानल्या जाते, इंटरनॅशनल टाईम झोन मानला जातो. त्याला अनुसरून वेगवेगळ्या देशांनी आपले लोकल टाईम झोन बनवले, जसं की इंडियानी IST बनवला, म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम बनवला, ज्यालाच आपण 82 डिग्री 30 मिनिटे ईस्टमध्ये दर्शवतो. या सगळ्या कन्सेप्टवरून आपल्याला वेगवेगळ्या चॅप्टर्सचे ओव्हरव्ह्यू मिळालं आहे की लॉंगिट्यूडचा यूज काय, लॅटिट्यूडचा यूज काय. लॉंगिट्यूड
टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज होतो आणि दुसरं जे आहे वार ठरवण्यासाठी. तर वार कोण ठरवते? ती आहे इंटरनॅशनल डेट लाईन, ज्यालाच आपण आंतरराष्ट्रीय वार रेषा बोलतो. ही जी आहे ती 180 डिग्री लॉंगिट्यूड दर्शवते किंवा रेखांश दर्शवतो. हिची जी लोकेशन आहे ती एक्झॅक्टली 0 डिग्रीच्या बॅक साईडला ही असते, कारण पृथ्वी गोल आहे आणि आपण बघितलं की एक जी लॉंगिट्यूड आहे ती एका पोलला दुसऱ्या पोलसोबत कनेक्ट करते, तिथे जाऊन संपते. परत दुसरी लॉंगिट्यूड त्याच्याच एक्झॅक्टली मागून स्टार्ट होऊन जाते. म्हणजे एक जाळं बनलेलं आहे, एका प्रकारचं नेट बनलेलं आहे, जिथे आडव्या उभ्या रेषा बनलेल्या आहे पृथ्वीवर. ज्या उभ्या आहे त्यांना आपण लॉंगिट्यूड बोललो, ज्या आडव्या त्यांना आपण लॅटिट्यूड बोललो. तर त्याचप्रमाणे एक मुख्य लॉंगिट्यूड जी आहे ती आहे आयडियल म्हणजेच इंटरनॅशनल डेट लाईन किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषा, जी 180 डिग्रीने दर्शवली जाते, जी एक्झॅक्टली 0 डिग्रीच्या ऑपोजिट साईडने असते. याचं काम काय? जसं की 0 डिग्री वेळ ठरवते कुठल्याही जागेची, त्याचप्रमाणे जी 180 डिग्री आहे ते वार ठरवते कुठल्याही जागेची किंवा कुठल्याही लोकेशनची. तर कसं? तर ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला एक सिंपल गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की याचं कोऑर्डिनेट कोणतं आहे. तर 180 डिग्री ईस्टमध्ये जी लॉंगिट्यूड येते ती इंटरनॅशनल डेट लाईनला किंवा वार रेषेला दर्शवते. ज्यावेळेस आपण ईस्टर्न साईडमध्ये समजा मंडे आहे, तर ज्यावेळेस आपण ईस्ट साईडनी वेस्ट बॉर्डर क्रॉस करतो, म्हणजे ईस्ट साईडनी ट्रॅव्हल करताना ज्यावेळेस आपण वेस्ट साईडला क्रॉस करतो त्यावेळेस काय होतं? एका दिवसाचं ॲडिशन होतं. ही डायरेक्शन ईस्ट डायरेक्शन आहे, पूर्वेची डायरेक्शन आहे. ज्यावेळेस आपण पूर्वेच्या डायरेक्शनला म्हणजे ईस्ट डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहोत आणि आपण वेस्ट साईडमधून ईस्ट साईडमध्ये जंप केलं, तर इथे काय होईल? इथे एक दिवस ॲड होणार, म्हणजेच 1 डे ॲड होणार, प्लस होणार. आणि ज्यावेळेस आपण वेस्ट साईडला म्हणजेच वेस्ट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करताना ईस्ट साईडमधून डायरेक्टली वेस्ट साईडमध्ये जंप करू, त्यावेळेस इथे एक जो डे आहे किंवा एक जो दिवस आहे तो मायनस होणार. हेच इंटरनॅशनल डेट लाईनचं किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषेचं एका प्रकारे कन्सेप्ट आहे. आणि जी आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे ती कुठल्याही लँडमासवरून गेलेली नाही आहे, म्हणजेच ही कम्प्लिटली एका ओशनमधून गेलेली. तर कोणत्या ओशनमधून? पॅसिफिक ओशनमधून. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की कम्प्लिटली ओशनमधून का गेली? एखाद्या देशाच्या किंवा जमिनीच्या तुकड्यावरून का नाही गेली? समजा हा आपला जो देश आहे भारत, इथे आपला इंडिया आहे. इंडियाच्या मधून जर समजा ही गेली असती, इथे गुजरात आहे, इथे महाराष्ट्र आहे. गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये या, मंडे. महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये जा, संडे. तर यासारख्या गोष्टीने झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे ही जी लाईन आहे ती सरळ न ड्रॉ करता झिगझॅग स्वरूपात आपल्याला जाताना दिसते आणि ती कम्प्लिटली पॅसिफिक ओशनमधून दिसते. तर कन्सेप्ट काय आहे? ज्यावेळेस आपण ईस्ट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो आणि वेस्टमध्ये जंप करतो त्यावेळेस एक डे ॲड होईल. ज्यावेळेस आपण वेस्ट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असतो आणि ईस्टमधून वेस्टमध्ये जंप करतो त्यावेळेस एक डे मायनस होईल. आणि ज्यावेळेस आपण वेस्ट डायरेक्शनमधून ईस्ट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करत असतो आणि सरळ सरळ ईस्ट झोनमध्ये जंप करतो किंवा ईस्ट हेमिस्फिअरमध्ये जंप करतो त्यावेळेस एक डे ॲड होतो. तर ही होती आपली आयडियल म्हणजेच इंटरनॅशनल डेटलाईन, आंतरराष्ट्रीय वार रेषा. यापूर्वी आपण टाईम कॅल्क्युलेशन बघितलं. सगळ्या पॉसिबल टाईपचे आपण एक्झाम्पल्स बघितले जिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.